मित्रांनो, ओवी क्लासेस इंग्लिश आणि मॅथ या चॅनलवर आपला काय स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहात मेन असा इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे आहे का प्रोनाउन्स. हे तुम्हाला समजलं की 10-20% तुम्हाला काय इंग्लिश समजलं असं म्हटलं जातं. तर आपण चला बघूया कोणत्या प्रकारचं प्रोनाउन्स आहेत, कशा प्रकारचं त्याची डेफिनेशन आहे, काय त्याला काय म्हटलं जातं, कशा प्रकारे अंडरस्टँडिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. जर कोणी आपल्या चॅनल काय सबस्क्राईब केला नसेल त्याने काय सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. ते तुम्ही इथं काय स्क्रीनवर बघू शकता, त्याची काय एक डेफिनेशन दिलेलं आहे. डेफिनेशन कोणते आहे? अ वर्ड यूज ॲज इन्स्टेड ऑफ द नाउन. म्हणजेच काय, नामाऐवजी वापरणारा शब्द म्हणजेच काय आहे आपला आहे तर प्रोनाउन्स आहे. यालाच काय म्हटलं जातं, सर्वनाम असे म्हटलं जातात. ते आपण तुम्हाला हळूहळू पुढे काय समजत जाईल. त्याचे प्रोनाउन्स कोणते आहे, कशा प्रकारे त्याचा यूज केला जातो सेंटेन्समध्ये, इंग्लिशमध्ये, त्यांचा अर्थ काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही पूर्णपणे काय हा व्हिडिओ बघा. स्क्रिप्ट न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि तुमचं सर्वनामांचा टेन्शन एकदम काय दूर होणार आहे. तर चला तर आपण बघूया ते टाईप आता कोणकोणते आहेत. तर आपला आहे पहिला आहे पर्सनल प्रोनाउन. काय आहे? पर्सनल प्रोनाउन. तर आपला पहिला टाईप आहे तो म्हणजे कोणता आहे तर पर्सनल प्रोनाउन्स. यामध्ये यांची व्याख्या काय म्हटलं जातं, पुनरावृत्ती टाळण्यासाठी यांचा काय वापर केला जातो. म्हणजे डबल काय शब्द किंवा नाउन्स न येण्यासाठी यांचा काय यूज केला जातो पर्सनल प्रोनाउन्स मध्ये. ते कोणकोणते प्रोनाउन्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत. तर चल बघूया आपण कोणकोणते त्यांचे प्रोनाउन्स या पर्सनल मध्ये कोणकोणते काय वापरले जातात. पहिला आहे कोणता? आय म्हणजेच काय? मी. देन आहे ही म्हणजेच काय? तो. सी म्हणजे ती. आणि यू म्हणजे तू किंवा यू आर म्हणजे काय? तुम्ही. इट म्हणजे ते. आणि देन कोणता आहे? व्ही म्हणजेच काय आहे तर आम्ही. अशा प्रकारचं काय पर्सनल प्रोनाउन्स आहे हे तुम्ही बघू शकता कोणकोणते आहेत. आय आहे, ही आहे, सी आहे, यू आहे, इट आहे आणि व्ही आहे. अशा प्रकारचं काय आहे ते आपल्याला पर्सनल प्रोनाउन्स आहेत. आता तुम्हाला थोडक्यात आपण एक एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पलद्वारे काय तुम्हाला नीट काय समजता येईल, तुम्हाला चटकन काय लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल्स आपण बघूया काय आहे. काय? रोशन इज गुड बॉय. ही इज ऑनेस्ट बॉय. ऑनेस्टली बॉय. अशा प्रकारचं हे काय तुम्हाला आहे एक सेंटेन्स दिलेला आहे. आता इथे या सेंटेन्स मध्ये तुम्ही बघू शकता काय त्याचा काय फरक आहे. इथं आपण काय वापरलेला आहे, एक पर्सनल प्रोनाउन्स वापरलेला आहे. ते बघूया कोणता आहे. रोशन हे काय झालं आपला काय नाउन आहे. रोशन इज गुड बॉय. ही इज द हॉनेस्ट बॉय. हॉनेस्टली बॉय म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, इथं रोशन आहे. त्यांचं इथं काय पुनरावृत्ती टाळण्यासाठी समजा काय इथं पण काय आला असता, रोशन आला असता. रोशन इज ऑनेस्टली बॉय अशा प्रकारचे आला असतात. हे टाळण्यासाठी आपण कसला यूज केला जातो तर प्रोनाउनचा काय यूज केला जातो. तुम्हाला उदाहरणावरून समजला असेल कशा प्रकारचा त्यांचा यूज केला जातो. हिचा अर्थ काय आहे आपला तो असा होता. रोशन हा काय बॉयस आहे. त्याच्यानंतर त्याला कोणता हे केलं जात आहे तर तो म्हणून काय केला जातो. ही म्हणून ही इज ऑनेस्ट. अशा प्रकारचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय पर्सनल प्रोनाउनचा काय यूज केला जातो.
तर तुम्ही काय नोट डाऊन करून ठेवा. तर आपला सेकंड टाइप्स आहे तो म्हणजे कोणता आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच काय आहे, आत्मवाचक काय सर्वनामे आहेत. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच काय, तर आत्मवाचक सर्वनामे हे कशा, जो करता असेल तो स्वतःवरच क्रिया करतो याला म्हटलं जातं. अशा काय सेंटेन्सला म्हटलं अशा मी आहे माझ्यावरच क्रिया करणारे काही शब्द आहेत त्यालाच म्हटलं जातं तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलं जातं. ते कोणकोणते आहे तर बघूया. तर आपण बघूया. आईचे होतं काय, माय सेल्फ, अशा प्रकारचं काय होतो. मला स्वतः, अशा प्रकारचं काय त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर हिमसेल्फ म्हणजे काय, त्याला स्वतः. देन आहे हेअरसेल्फ म्हणजे काय, तिला स्वतः. देन आहे काय, युअर सेल्फ म्हणजेच काय, तुला स्वतः. देन इट सेल्फ म्हणजे काय, त्याला स्वतः. त्याच्यानंतर काय व्ही म्हणजेच काय, अवर सेल्फ म्हणजे काय, आम्हाला स्वतः. अशा प्रकारचं काय आहे आपल्या रिफ्लेक्शन प्रोनाउन्स आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कोणकोणते आहेत. आणि देन आहे तर एक आपला राहिलेला आहे तो कोणता आहे, दे म्हणजे काय, देम सेल्फ म्हणजे. अशा प्रकारचं तुमचं हे रिफ्लेक्शन प्रोनाउन्स आहे ते तुम्ही नोट करून ठेवा. तुम्हाला असे हे काय तुम्हाला रिफ्लेक्शन प्रोनाउन्स आहेत ते अशा प्रकारचं काय त्यांचं हे केला जातो. तर फॉर एक्झाम्पल्सच्या द्वारे आपण समजून घेऊया. एक्झाम्पल, ही हिट हिमसेल्फ. अशा प्रकारचं काय आहे तर वाक्य आहे, ही हिट हिमसेल्फ म्हणजे काय, त्याने स्वतःला मारलं, त्याने काय स्वतःलाच मारलं. अशा प्रकारचं काय एक्झाम्पल म्हणजे हे शब्दांचे काय क्रिया होते का स्वतःवरच ऍक्शन होते, स्वतःवरच क्रिया म्हणजे आपली क्रिया असते ते आपल्यावरच होत असते असं याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलं जातं. कोणता आहे तर इम्पॅटिक्स प्रोनाउन. इम्पॅटिक्स प्रोनाउन्स म्हणजेच काय आपला आहे तर परिणामकारी सर्वनामे याला म्हटलं जातं. या इम्पॅटिक प्रोनाउन्स मध्ये कशा प्रकारे त्यांचा यूज केला जातो, हिच्यावर आपण बघितले काय रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅटिक्स प्रोनाउन्स हे सेमच आहेत, बट याच्यात हे आहे फक्त याच्यात काय सांगितलं जातं, जोर लावून सांगितलं जातात. हिच्यामध्ये पण स्वतःची क्रिया जे करता करतो तीच क्रिया स्वतःवरच घडत असते, आपण केलेली क्रिया आपल्यावरच घडत असते, पण ती थोडीशी जोर लावून केली जाते त्यालाच म्हटलं जातं इम्पॅटिक
प्रोनाऊन्स असे म्हटले जातात, म्हणजे परिणामकारक सर्वनामे म्हटलं जातं. हे नाही ते काय सेमच आहेत. कोणकोणते आहेत? माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. त्याच्यानंतर आपला आहे तो हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः. त्याच्यानंतर हेअर सेल्फ म्हणजे ती स्वतः. आणि यू सेल्फ म्हणजे यू सेल्फ म्हणजेच काय तू स्वतः. आणि देन इट सेल्फ म्हणजे ते स्वतः. त्याच्यानंतर आहे देम सेल्फ म्हणजे ते स्वतः. वी म्हणजेच काय वी सेल्फ म्हणजे आवर सेल्फ. आवर सेल्फ म्हणजेच काय आम्ही स्वतः. अशा प्रकारचे त्याचा इन्फिनेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. हे आपल्यावरच क्रिया करत असतात. हे त्यांचे काय आहेत? त्यांचे हे प्रोनाउन्स आहेत. अशा प्रकारचे त्यांचे प्रोनाउन्स येत असतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय दर्शक सर्वनामे. याला काय म्हटलं जातं? दर्शक सर्वनामे असं म्हटलं जातं. दर्शक म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू हे दर्शवण्यासाठी काय यांचा या सेंटेन्स प्रोनाउनचा काय यूज केला जातो. ते कोणकोणते आहेत तर आता आपण बघूया. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा समजत असेल तर प्लीज आपल्या याला काय सबस्क्राईब किंवा लाईक करा. देन आपण स्टार्ट करू. कोणकोणते ते प्रोनाउन्स आहेत म्हणजे कोणते कोणते आहे? दॅट आहे, these, those, such. अशा प्रकारचं काय त्यांचे हे काय प्रोनाउन्स आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शकणारे काय प्रोनाउन्स आहेत, म्हणजे सर्वनामे आहेत. हे त्यांचे आहेत. ते त्यांचे वस्तू दर्शवण्यासाठी त्यांचा काय यूज केला जातो. आता फॉर एक्झाम्पल्स आपण घेऊया. दिस इज माय मोबाईल. समजा आपण मोबाईल बाजूला आहे, आपल्यापासून थोडीसा बाजूला आहे आणि आपण मित्राला सांग दिस इज द माय मोबाईल. ही माझी मोबाईल आहे. म्हणजे ती वस्तू दर्शवण्यासाठी आपण त्याचा काय या सेंटेन्सचा काय यूज केला जातो. अशा प्रकारचा हे सेंटेन्सचा यूज केला जातो. कोणती वस्तू व्यक्ती दर्शवण्यासाठी काय आहे तर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्हचा यूज केला जातो. आता फॉर एक्झाम्पल दिस इज माय मदर, दिस इज माय फादर. अशा प्रकारचा काय यूज केला जातो. जर तुम्हाला समजत असेल तर प्लीज कमेंट करा. टाइप्स आहे इनडेफिनेटली, इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजेच काय आहे अनिश्चित. अनिश्चित सर्वनामे असे म्हटले जातं. याच्यामध्ये पण कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवण्यासाठी यांचा काय वापर केला जातो. अशा प्रोनाउन्सचा काय यूज केला जातो. त्यापैकी कोणकोणते प्रोनाउन्स आहेत? सम काय, फ्यू म्हणजे काही, सम म्हणजे काही, मच म्हणजे खूप, आणि समथिंग काहीतरी, एनिथिंग, वन म्हणजे एक, ऑल म्हणजेच काय सर्व. देन कोणकोणते शब्द असू शकतात? देन फ्यू, बोथ, एनी, मनी, एव्हरीथिंग,
अशा प्रकारे इन्फिनिटली म्हणजे ते अनिश्चित आहेत. अनिश्चित दर्शवण्यासाठी यांचा काय या प्रोनाउन्सचा काय यूज केला जातो. तर आपण एक्झाम्पल द्वारे समजूया. आय वेट फ्यू मी काही मिनिटं काय वाट बघतो. अशा प्रकारचे फ्यू म्हणजेच काही अनिश्चित काय अनिश्चित दर्शवण्यासाठी काय यांचा यूज केला जातो. अशा प्रकारचं काय या सेंटेन्सचा काय यूज केला जातो. इनडेफिनेट प्रोनाउन निश्चित सर्वनामे हे तुम्ही बघू शकतात किंवा नोट डाऊन करू शकतात. तुमच्यासाठी खूप उपयोगात येणार आहे. दुसरं आपलं आहे काय आहे तर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह म्हटलं जातं प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हटलं जातं. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच काय प्रश्नार्थक जे आपण प्रश्न विचारण्यासाठी काही प्रोनाउन्सचा यूज केला जातो. अशा शब्दांना काय इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हटलं जातं. तर कोणकोणते आहेत ते काय आहेत. हो म्हणजेच कोण, विच, देर, वाट and देन अशा प्रकारचं काय ते कायचा प्रोनाउन्स आहे. तुम्हाला अजून काय समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल काय घेऊया. हू इज ब्युटिफुल बॉईज इन कॉलेज. म्हणजे कॉलेजमध्ये कोण असा सुंदर मुलगा आहे अशा प्रकारचं काय हे केला जातो. यांचा काय प्रश्नार्थक प्रश्न विचारण्यासाठी यांचा काय यूज केला जातो. कोणकोणत्या इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. हू, विच, वाट आणि अशा प्रकारचं काय यूज अशा प्रकारचे प्रोनाउन्स आहेत ते कशा प्रकारचे यूज केला जातो ते बघितलेलं आहे. तर नंतर आपल्याला टेन्समध्ये अजून काय तुम्हाला अजून लक्षात येईल ते कशा प्रकारचं यूज सेंटेन्स बनवलं जातं ते आपण टेन्समध्ये काय बघणार आहेत. अनेक व्यक्ती एकाच वेळी काय उल्लेख करण्यासाठी त्यांचा काय यूज केला जातो. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा यूज केला जातो. एक किंवा एका वेळी अनेक व्यक्तींचा किंवा वस्तूंचा काय उल्लेख करण्यासाठी यांचा यूज केला जातो. ते कोणकोणते आहेत प्रोनाउन्स आपल्याला. इच आहे. इच म्हणजे काय आहे प्रत्येक, इतर, दोघांपैकी एक, नेदर, दोघांपैकी एकही नाही अशा प्रकारचे काय यांचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया. प्रत्येक इच ऑफ स्टुडंट गेट प्राइज. इच ऑफ द स्टुडंट गेट प्राइज म्हणजे असं याला काय म्हटलं जातं. काय अर्थ होतोय प्रत्येक स्टुडंटला काय प्राइज भेटलेली आहे, मिळालेली आहे, त्याला बक्षीस मिळालेले आहे. अशा प्रकारचं काय यांचं यूज केला जातो. मग एकापेक्षा अनेक व्यक्तींना उल्लेख करण्यासाठी यांचा काय वापर केला जातो. इच म्हणजे काय प्रत्येक, नेदर म्हणजे दोन्हीपैकी एक, इतर म्हणजे दोन्हीपैकी एक, नेदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही असा प्रकारचा त्यांचा यूज केला जातो. हे तुम्ही बघू शकतात किती आहेत त्यांचे प्रोनाउन्स आहे. इच, इतर, नेदर अशा प्रकारचं काय त्याचे प्रोनाउन्स आहे. तर आठवा आहे का एक्सक्लेमेटरी प्रोनाउन.
एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स म्हणजेच काय आपल्याला आहे उद्गारवाचक सर्वनामे, म्हणजे कोणतेही आश्चर्य कोणते व्यक्ती असल्यासाठी वाचक म्हणजे त्यांचा कसा आहे सिम्बॉल अशा प्रकारचे यूज केला जातो. अशा सिम्बॉलला काय उद्गारवाचक असं म्हटले जाते. त्यांचा उल्लेख कशा केला जातं, त्याचा एकच आपल्याला काय आहे तर प्रोनाउन्स आहे, तो म्हणजे कोणता आहे तर वाट हे काय एक प्रोनाउन्स आहे, ते उद्गारवाचक सर्वनाम म्हणून वापरले जातात. ते कसे वापरले जातात हे बघ, असेपणे काय तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल अशा प्रकारच्या एक्स्ट्रामेटरीचा किंवा उद्गारवाचकचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल तर समजावं काय हा आहे काय एक्स्ट्रामेटरी प्रोनाउन्स आहे. आर यू हंग्री रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह काय प्रोनाउन आहे म्हणजेच काय त्यांचा अर्थ काय होतोय मराठीत संबंधी सर्वनामे, अशा प्रकारचा त्यांचा काय मिनिंग होत आहे. संबंधित म्हणजे काय आपल्या कोणत्या व्यक्ती किंवा वस्तू त्यांचे संबंध दर्शवण्यासाठी काय यांचा यूज केला जातो. काही प्रोनाउन्स असे आहेत की ज्यांचा संबंध आपल्याला दर्शवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ते कोणकोणते प्रोनाउन्स आहेत ते आपण बघूया. कशा प्रकारचे प्रोनाउन्स आहेत. पहिला काय आहेत हो काय हुज होम, आणि देन आहे वाट विच, देन दॅट, अशा प्रकारचं काय त्यांचं हे आहेत प्रोनाउन्स आहेत. आता तुम्ही विचार करता हे काय आहे इंटरप्रेटिव्ह प्रोनाउन्स पण आहेत. हे काय प्रश्नार्थक प्रोनाउन्स आहेत. बट प्रश्नार्थक प्रोनाउन्स मध्ये आपल्याला काय प्रश्नार्थक असं हे सिम्बॉल काय दिसून येतं, ते त्यांना काय प्रश्न विचारण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. बट इतर रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये याचा यूज आपल्याला एक संबंध दर्शवण्यासाठी काय यूज केला जातो. त्यांचा आपण अर्थ बघूया. हु म्हणजे जी जो, अशा प्रकारचा त्याचा संबंध दर्शवण्यासाठी यूज केला जातो. हुज म्हणजे ज्याचा तिचा, आणि देन काय हुम, सॉरी त्याच्यानंतर आपल्याला हुमचा आहे हुम, जिल्ह्यातला, अशा प्रकारचं तर काय त्यांचं सॉरी ज्याचा. सॉरी हुम म्हणजे आहे हुमचा अर्थ आहे ज्याला, जिल्हा, अशा प्रकारचा काय त्यांचा अर्थ आहे. तर नेक्स्ट आहे आपला कोणता आहे तर वाट. काय वाट म्हणजे काय जे, त्याच्यानंतर विच, त्यांचा पण काय संबोधले जाते जे म्हणून, जे की, आणि दॅट त्यांचा पण जे की असे काय संबोधले जातात. अशा प्रकारचं त्यांचे काय मराठीत अर्थ आहेत. जे दॅट मध्ये जे जी जो, अशा प्रकारचं काय त्यांचा अर्थ आहे. ते आपण एक्झाम्पल हे तुम्हाला काय बघू शकता.
हू, हुज, हुम, व्हॉट, विच, दॅट हे काय त्या प्रोनाउन्स आहेत. ते कोणते रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. आता त्याचा एक्झाम्पल्स आपण बघूया कशा प्रकारचा त्यांचा काय यूज केला जातो ते कोणकोणता आहेत. दिस इज अ बॉय whose name गोपाल. अशा प्रकारचा काय तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. काय दिलेला आहे, ही इज दिस इज बॉय, तो मुलगा आहे. हुज इज नेम गोपाल, ज्याचा नाव काय आहे तर गोपाल आहे. आता इथं तुम्हाला समजलं असेल इथे काय आहे, एक रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा काय आपण काय यूज केलेला आहे, हुजचा काय यूज केलेला आहे. त्यांचं मिनिंग काय, ज्याचा, अशा प्रकारे त्यांचा काय मिनिंग आहे. इथं काय दिलंय, दिस इज द बॉय, तो मुलगा आहे. काय, तो मुलगा आहे, त्यांचं नाव काय आहे तर गोपाळ आहे. असं हे बॉयचंच नाव काय आहे, गोपाळ आहे. असं बॉयचं काय रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय इथं यूज केलेला आहे. अशा प्रकारचं यांचं हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत, ते संबंध दर्शवण्यासाठी काय त्यांचा वापर केला जातो. अशा प्रकारचा आहे. आणि जे काय इंटरग्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे ते प्रश्न विचारण्यासाठी काय वापर केला जातो. यांचा आणि त्यांचा एवढाच फरक आहे की तिथं काय आहे तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी यूज केला जातो, इथं त्याचा संबंध दर्शवण्यासाठी काय त्यांचा यूज केला जातो. ते हे काय आपले किती झाले 8 टाइप्स. हे काय आहे तर प्रोनाउन्स झाले, हे सर्वनामाचे. हे ना खूप इम्पॉर्टंट आहे. हे आलं का आपल्याला 10 का 15% आपल्याला काय इंग्लिश समजून जात आहे. त्यांचे काय तुम्हाला काय शब्द दिलेले आहेत ते तुम्ही रीड किंवा पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काय यांचे काय उपयोगी पडेल. तर इथं आपण आपल्या लेक्चरला स्टॉप करत आहे. तर तुम्हाला जर समजलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. तर थँक्यू सो मच.